नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज सकाळी नाही का मी 4-4:30 वाजता उठलो होतो. 4-4:30 वाजता का बरं उठलो? कारण एक शॉर्ट व्हिडिओ आणि आपला डेली ब्लॉग एडिटिंग बाकी होती. रात्री नाही का 10 वाजता झोपून गेलो. कारण काय आलं होतं, ते घासान ते तडतड करीत होतं आणि झोप पण अशी जाम आली होती, डोकं जाम झालं होतं. त्याच्यामुळे पटकन झोपून घेतलं आणि सकाळी उठलो. 2 व्हिडिओ ऑलरेडी एडिट झाले आता आणि बघू शकता एक एडिटिंग बाकी चालू आहे अजून. ब्रश वगैरे करून आंघोळ वगैरे केली आणि तोपर्यंत आजी म्हटली तुला काय खायचं आहे का? म्हटलं खायला वगैरे काय नको, चहा वगैरे ती चपाती जर असलं तर ते खातो. तर ते म्हटली ते कोरा चहासोबत कुठं चपाती वगैरे खातो. तर तिनं नाही का बघू शकतात काय बनवून दिले, तुम्हाला दाखवतो. एडिटिंग पण चालू आहे, दोन्ही काम सोबतच करायचे आहेत कारण तुम्ही डेली वाट बघत असतात. आणि लॉंग व्हिडिओला पण रेसिपी आहेत, भरपूर दिवस झालेत पडलेले नाही, तर ती पण सोडून देऊ आज. तर काहीच बघू शकतात तुम्ही काय बनवलं आजीने. इथं नाही, कुठे गेली काय माहिती. ते बघू शकता इकडे काय, तिकडे कुठे. तुमच्या लय मोर करावं लागत आम्हाला. पार तुमच्या तोंडात घास घालायची बारी येते, मागे हिंडावं लागत घेऊन. अरे मी तिथं होतो, तू कुठे गेलती काय होती? काय बनवलं? तुम्हाला खायलाच नाही द्यायला पैसे दे खातो. गाईज बघू शकतात पोहे बनवलेत. मी तिला इकडं सापडतोय आणि ती तिकडे घेतली, तिला वाटलं मी तिकडच्या घरात आहे. ते गाईज बघू शकता किती भारी पोहे बनवले सकाळ सकाळी. या नाश्ता करायला. या कुठं आंघोळीला पाठीमागे गेले, कुठं पाठीमागे इथं नव्हतं आंघोल जागा. त्याच्या कुठं गेलं माग गेला ना तिथं आंघोळीला. जा बरं कुठे बघून ये. हा त्याचे पोहे घरात होते, उलटे पोहे. काय आलंय सकाळ सकाळ कमून भांडतात? कोण भांडत आहे? मी नाही भांडत. मग काय चाललंय? काय आलं रे वाडे? उठलं का त्याचं तेच घरानं मी जाणार एक दिवस पुढे कोण जडी ना. कुठं जायचं आता? कुठं जायचं नानानी? माझ्या आजोबा कुठं जाते? गावात. गावातच जात नाही माझ्या आजोबा. गावात कसं काय जाईन मी? मा कोण आहे गावात? इथं भैया. तरी कोण आहे तुमचं? गावात कोण नाही, मामी नाही, मामा नाही. सगळ्याला धरून असं ती माणूस राहिला असतं मामा माणसाला. ती म्हणते इथं कोण आहे घरी? मग इथं ती आहे ना घर. बाई हो इथं. हा सावंत धावाची. चव्हाण गावाची नाही, लई घर चालले तर लई साबरी खाते ते साबरी डोंगरातलं. लई घर चढत येतं. डोंगरातलं साबरी खाते. डोंगरातल्या साबरीच खाल्लं जायची आता. तुम्हाला काय असं नाही, काटावर नाही ना. टणसई चटणी असू, मिरची असू. तिनं भाकरी केल्यात, आधी जेवण करायचं मग भांडायचं. तुम्ही आधीच भांडतात ना. हो द्या अजून बरोबर कालवून जाऊ द्या. आता इशे सोडून द्या. तेच ना, तुम्हाला जाऊ दे. कळतच नाही. जाऊ द्या आता इशे बंद कालवून कर. खाऊ दे मला. हा आणि मग रानात पाहिजे लेकायच्या हाताखाली याची चिपुटी झाली, याची चिपुटी. कोणाच्या हाताखाली तिथं दूध आलं असतं मला. काय आता नाही का चाललोय नगरला. आजोबांच्या पूर्णपणे गोळ्या संपल्या आहेत. 1 महिना स्टॉक संपलाय. त्या दिवशी गेलो होतो, होळीमुळं नाही का बंद होतं आर्मी पूर्ण सेंटर. तर आज गुरुवार आहे आणि आज चालू असेल आजच्या म्हणताचे दिवस. तर गोळ्या पूर्णपणे संपल्या आहेत आणि गोळ्या नसल्या त्यांना चक्कर वगैरे येते. त्याच्यामुळे नाही का हे बघा मी त्याच्यामुळे रात्री पेट्रोल वगैरे आणून ठेवलं. आता टेन्शन नाही, बंद जरी झालं काही जरी झालं तरी पटकन जातो आणि गोळ्या घेऊन येतो. कारण सकाळ सकाळ आता 9 वाजले तर लवकर गेलं तर लवकर नंबर लागेल. जर लेट झाला ना तर नंबर पण लेट लागतो. तर चला आता लगेच निघू. हेल्मेट वगैरे घेतलं आहे आणि आज जायला एकटाच आहे. आज कोणीच नाही, आज सोने आहे आणि माऊली पण नाही सोबत. फायनल टॅबलेट घेतलं आहे आणि आत्ता चाललं आहे घरी. तरी 2च टॅबलेट भेटलं आहे, अजून 3 टॅबलेट बाकी आहेत. अजून परत 3-4 दिवसांनी यायचं आहे. आता घरी निघू. भरपूर ऊन पण पडलं आहे आणि जस्ट बाहेर आलो आहे आणि ब्लॉग चालू केला आहे आणि आता घरी निघतोय. काही जस्ट घरी आलो, एवढा बेकार ऊन लागला आहे ना, खतरनाक. गोळ्याने ते आणले आता, पण असं वाटतंय परत नको जायला. एवढं खतरनाक ऊन पडलं आहे ना, जबरदस्त. हे बघा नाना तिथं झोपले आता आणि आपली आजी बघा काय करते. पण ऊन लय लागले. मला पहिलं असं आलं आहे की पटकन तोंड धुवून घ्यावं आणि बघा दळण करीत होती. दळण केलं, तुला दोन
आणि उन्हाचे एवढं काय काय करायचे निवांत बसले असे तर तापायला घातलं होतं ना मग आता तोंड बघ तोंडावर डोळ्यावर सगळं नुसतं घाम घाम झालंय कवा तरी करावंच लागेल. लय व्याक करून पडतंय काय इकडं बाजरीचं दळण करून ठेवलंय आजीने आता एवढ्या गोळ्या आणल्या आता हे बघ तुला गोळ्या दाखवतो आता ते कसे लिहून वगैरे दिलं ते बघ बरं का हे बघ असं सगळं लिहून ठेवलंय ही रात्री 1 जेवणानंतर सकाळ संध्याकाळ रात्रीच फक्त आणि हे सकाळी 1 जेवणाच्या आधी सकाळ संध्याकाळी का सकाळ सकाळी अशा गोळ्या द्यायच्या हे सगळं लिहून त्याच्यावर लिहून ठेवलेलं आहे आता कुत्र्याचं काय झालं काय नाही आणि पिशव्या आणि हा बघ एवढं सगळ्या गोळ्या टिपून ठेवल्या सगळं झालं ना 2 राहिल्या तर 2 आणून देतो परत 18 तारखेला 18 तारखेला 2 पाहिजे पहिलं तोंड धुवून घेतो भरपूर गरमी आहे एवढं जबरदस्त ऊन आहे इकडं खतरनाक डायरेक्ट तेव्हा पाणी घेतले चरी भरून आणि तोंड धुवून घेतो गाईच मार्चमध्ये जेवढं ऊन लागू राहिलं आहे तर अजून एप्रिल मे जायचं आहे तेव्हा किती ऊन लागेल तुम्ही पण बाहेर जाता नाही का योग्य काळजी वगैरे घ्या तोंड वगैरे बांधून हेल्मेट वगैरे प्रॉपरली नाही का सेटअप करायचं आणि नंतरच याचा भरपूर ऊन लागतंय तोंडावर पाणी घेतलं आहे पण पाणी डायरेक्ट सुकून जाऊ राहिले बघा एवढं ऊन लागलं ना मला डायरेक्ट तोंड भाजून आले गाईज कोरोना असून द्या किंवा युद्ध असून द्या दोन्ही पण सिच्युएशननी एक गोष्ट दाखवून दिली आहे की शेवटी गाव ते गावे म्हणजे एवढा कोरोना आला होता आत्ता पण सध्या युद्ध आलं आहे तर गॅसचे सिलेंडरचे पूर्ण म्हणजे नाही का गॅस सिलेंडर वगैरे आणि CNG वगैरे पूर्णपणे बंद झालं आहे आणि इंडेक्स वगैरे चुलले जेवढ्या आहेत ना तेवढ्या मार्केटमध्ये कमी पडून राहिल्या आता पण गावची एक खासियत आहे की इथं माणूस कधी उपाशी नाही पडू शकत तुम्ही बघू शकता येतं आत्ता आपल्या आजी आणि आजोबा कुठून आले आहेत आणि त्यांच्या डोक्यात एकच असतं उन्हाळा पडला ना की काही ना काहीतरी करायचं कुठे गेलती बाई गेलो चढीला काय आणायला काय आणलं सरपण तोडलं काय मग काय आपल्या आजीने का सरपण तोडून ठेवलं आहे आता टेन्शन नाही जरी गॅस संपलं तुला टेन्शन नाही रे तुला माहिती आहे काय झालंय तुला काय झालं माहिती आहे का काय डोकं तू असं बघा अहो काय काय लावून आणले का पाहाला मग आता काम करावं लागत सरपण काढी तुला एक गोष्ट माहिती आहे का काय गॅसच्या टाक्या भेटत नाहीत खरं बेकार झालंय वा. आपल्याकडे गावाला आहे, चूल आहे म्हणून बरं आहे हा तुला काही कळत नाही हा येडी आहे. तसं नाही म्हणायचं मला येडी मग म्हणजे बातम्या काय चालू आहे तुला माहित नाही असं म्हणतो मी तर गॅसच्या टाक्या बुक पण व्हायनात आणि भेटत पण नाहीत मग काय करायचं आता म्हणजे सगळं जरी पण पडलं तरी आपली चूल चालू राहते असं मला सांगायचं होतं तुला काय म्हणते मी येडी आहे का मग सगळंच जरी बंद पडत पण आता बाई गाव ते गाव आहे की नाही खरं सांग कारण बघ कोरोना आला होता तरी पण सगळं बंद झालं लॉकडाऊन शहरात लोक कोंडून होते आपण इकडं तिकडे बोंबलं थिंडत होते मग तुला कोरोना झाला होता तो काय केलं ते सांग ना बैला म्हणजे तिला झाला नव्हता पण तिला एक डाऊट होता की मला झाला काय नाही ते खोकायचे बरं का इथं झोपायची चुलीपाशी तेव्हा ती काय करायची तिला विचारा काय करायची कडा पियायची कडा कशाचा डाळिंबाचा हा लिंबाचा अजून जांबाचा काय जांबाचा बेलाचा मेन सांग काय पित होती मेन म्हणजे येळूचा पाला ते बांबूचे झाडं नसतात का ते बांबू म्हणजे तुम्हाला नाही का ते आकडा वगैरे टाकायला बांबूचे झाडं असतात लवचिक बांबू त्याचा पाला प्यायची त्याचा पाला उकळून प्यायची म्हणजे कोणी अख्ख्या गावात कोणी औषध नव्हतं काढत आहे हिनं काढत होतं आणि ते याचं नाही का बांबूचा पाला पिऊन त्याचा खोकला राहिला तुला खोकलं नाही काही कोरोना नाही फिरणार मी तुला म्हणायचं चला आपण बाई दवाखान्यात जाऊ ती वाचे नको मी मागं नाही यायचे म्हणायची तिनं नसते आले मी माग घरच सोडलं नाही तिनं असे आपले बाई आहे काय काढीन काही सांगता येत नाही पण नसते आले ना बांबूचा त्याचा पाला पिला पिऊन एकदम टाईट आहे आज जगले आज जगला काय याचे तो एका हाताने भांडं उचली ते बाई ताकद येत अजून लई ताकद मोडलेत सारे हात अयो. हात नाना बघ हसत येतं तुला हात दुखत येत गायचं आता आपल्या आजी संग बोलले आता नाना करतो नानाने काय केलं विचारू नाना तुम्ही काय केलं नानाने आपल्या बघा आज काय केलं चॅम्पी केली चॅम्पी हे बघा एकदम मस्त आहे टावेल मा पुढे खाली बाई घातला. कशी म्हणते खवडे आण म्हणते नाना तुम्ही काय करता कोरोनामध्ये
कोरोनामध्ये आम्ही औषधच प्यायचो. काय याचे ते डाळिंबीचं आपलं याचं बांबूचा पाला नाही नाही, तुम्ही काम काय करत होते कोरोनामध्ये? शेड ओढत होतो मी. बघा घरी कोण येत नव्हतं, घरी कोणी नाही. बाई तिचं काम करायची, नाना शेरडाकडे जायचे. इकडे काय कोरोना फिरणं काय एवढं जास्त नव्हतं. आम्ही शेड ओढत शेड. सगळं आणि खायचे प्यायचा तुतडा बितडा नाही. गावात खरंच मला त्याच्यामुळे गाव आवडतं. गावात- सगळे गोष्ट जाईन पण गाव ते गाव आहे. गावात जातच नव्हतं आम्ही. ते म्हणतात ना, माणूस किती लांब जाऊन द्या, कोणत्याही देशात जाऊन द्या, शेवटी कुठं आणतात शे लास्टला गावावरती. त्याच्यामुळे आपण गावचा एकदम मोठा फॅन आहे. गाईज बघू शकतात आत्ता सरपण वगैरे तोडून आलेत आजी आजोबा, आणि बघू शकता पाणी देऊ राहिले आता. नाही मिरच्या वाळून गेला त्याला काय पाणी देतात? हा वाळून गेला. आता मिरची यायला लागल्या त्याला. पिवळ्या पडल्या तर नाही त्याला घरी थोडंसं घात. 30 रुपये मिरची झाली. 30 रुपये 30 रुपये किलो पावशे. पावशे. मग आणि कोथिंबीर लावा ना, काल ती मेथी आली, लावा ना मेथी. नको मेथी नको. का बरं? वांग्याला वांगे, वांगे वांगे येते ना. वांग्याला वांगे पण येते. काय ते चुकून गेले वांगे ते वडे मागे मागे वडे. घ्यायचे बस. अशा पद्धतीने पाणी देऊ राहिले. तेव्हा पाणी चाललंय. आपली बाई पाणी द्यायला बसली तिथं. नाना बघायला आहेत पाणी. होय पेरू बघ बाई किती मोठा झालाय. हे बघा पेरू पण लय मोठा आलाय. अजून एक होता ते. कुठे कुठंतरी आहे अजून. काय माहिती. हे बघा किती पाण्यावर राहिले. बाई पाणी खेळते नुसती लय मला पाणी. काय काम आहे असं पाणी खेळायचं नुसतं. तू काही कामाचीच नाही. सगळं काम तुम्ही करतात. आम्ही काय तूच करते सगळं काम. मग आता आता स्वयंपाक तू करशील, पाणी तू भरशील. बाई लग्न ना कशी बोलत ती म्हणते सगळे कामं तुम्हीच करतात, मी नाही करीत ना ती. आपणच तिला बसून राहते. हा ना. करू का? गायचे बघू शकता आपल्या छोट्या पपईला पण पपईवर राहिले. हे बघा गायचे बघू शकता पेरूला फुलं राहिलं का. आता पेरू पण येते आणि लिंबुनी पण. हे बघा एक लिंबुनी इथं आळूचे झाडं लावले आहेत. आणि त्याविषयी नाही का हे आणलं होतं ना, तुम्ही बघितलं असं. बघा जे डेली ब्लॉग बघते ना त्यांना माहिती आहे. हे नाही का आपलं हे काय रे, पुदिना. हे पुदिना आहे. पुदिना नाही, पुदिना. आणि हे कढीपत्ता, हे लिंबुनी. बघा इकडं आळू वगैरे. आणि इथं पण एक पेरू आहे. हे बघा हे पण पेरू. आजी आजोबा नाही का दररोज पाणी देतात. जेव्हा पाणी आहे ना थोडं प्यायला भरतात आणि वापरायपुरतं. बाकी सगळं आपल्या झाडांना पाणी देतात. घरी खायापुरतं. बघितलं ना, ऐकलं ना तुम्ही, 30 रुपये पावशेर मिरच्या झाल्या ह्याच्या पप्पाया वगैरे. मला संध्याकाळची मुवमेंट लय भारी वाटते, कारण दिवसभर एवढं खतरनाक ऊन पडतं ना. खरं तुम्ही पण बाहेर नका जात जाऊ. गोळ्या वगैरे ते आणायच्या असतात ना, त्याच्यामुळे बाहेर जातो. नाही तर मी ते गेलोच नसतो. आणि रेसिपीसुद्धा बनवू वाटत नाही, कारण चुली पुढे एवढं ऊन पडतं ना खतरनाक. ही संध्याकाळची मुवमेंट बघा ना किती भारी वाटते. ना सूर्य बघा ना किती भारी वाटते ना. सूर्याचे पाय किती खाली येत. काय याचे सूर्याचे पाय खाली असेल काय. ते बघ ना किती सोळा. काय सूर्याचे पाय बघा. सूर्याचे पाय म्हणते आजी, म्हणजे सूर्यप्रकाश म्हणायचे त्याला, पण ती पाय म्हणते. तर काहीच नाही का इकडं नाही का आजी आजोबा पाणी देतात. आणि इकडे छोट्या मामाचा मुलगा आहे. सगळ्यात छोटा जे लहान लेकरून आमच्या घरामध्ये ते हे आम्ही त्याला चिकू म्हणतो. तर बघू शकता इथं नाही का तुळजाभवानीचं मंदिर आहे आपल्या घरापाशी. इकडं भैरोबाचं मंदिर आहे. हे भैरोबाचं इथं देवस्थानपाशी नाही का पाणी आलं का दररोज पाणी घालत असतो. पाणी घालतोय सगळं पाणी सुटलं का तेवढंच पाणी घालतो. दररोज घालतो ना. काहीच बघू शकतो दररोज पाणी घालतो. झाडं फवारलं काय. हे बघा पूर्ण एवढे झाडं मोठे झालेत ना त्याने केल्यावर का. पाणी सुटलं रे सुटलं. घरचं पाणी कोणी भरू वगैरे नाही भरू, पण देवस्थानचं नाही का हे पाणी वगैरे द्यायला त्याच्यात असतं. तर कुठं कुठं घातलं सगळं घातलं. नारळ वगैरे लावले. हे चक्कू आहे, आंबे, तुळस आहे, झेंडू. आणि इथं बघा पेरू पण लावलं बरं का. आणि आंब्याला आंबे येऊ राहिले. हे बघा आंबे येऊ राहिले. एक तर बघा किती मोठा आला. हे बघा भरपूर मोठा आला आहे. आणि हे बघा चाफ्याचे फुलं. एवढं भारी वाटतं ना संध्याकाळी, मस्त वाटतं इथं. हे बघा नारळाचे झाडं किती मोठं झालेत. तो पाणी देतो बरं का दररोज, त्याच्यामुळं. इकडे पण झालं. इथं गुलाब पण आहे, तुम्हाला दाखवतो. गाईज बघू शकता. हे बघा गुलाब पण आहे. किती भारी गुलाब आले. गाईज मी तुम्हाला तुळजाभवानी दर्शन देतो. भरपूर दिवस झाले असते, पण आज देतो मी तुम्हाला. लाईट लावतो. लाईट गेली गाईज, तर घेऊ शकता. बघा आली, जस्ट लाईट आली बघा. लाईट गेली होती, मी लाईट गेलेली आहे, तर जस्ट लगेच लाईट आली. आता बिंदास दर्शन घ्या.
लाईट गेली म्हणताच नाही का, मंदिरात गेल्या गेल्या नाही का पूर्ण अंधार होता. म्हटलं आता तुम्हाला तसं दर्शन घ्यावं लागेल, पण मी नाही नुसतं म्हटलं लाईट गेलेली आहे गाईच, आणि जस्ट म्हणजे मुवमेंट नाही का लगेच लाईट आली. म्हणजे कोइन्सिडन्स असू शकतं, पण काही असू शकतं, पण एक आपल्या देवीची ऊर्जा असं म्हणू शकतं आपण. लगेच लाईट आली. काहीच बघू शकता पूर्ण पाणी देऊ राहिलं आहे. लय भारी वाटतं बरं इथं. काहीच बघू शकता किती भारी वाटतंय. काय दाखवतो गायचे बघा काहीतरी दाखवू राहिलं आहे. हे बघ मिरची. मिरच्या पण आले का? काहीचे बघू शकता मिरच्या पण लावले. त्याला फुलं पण आले तर हा. हे बघा फुलं पण आले. तो लावले काय आहे मिरच्या? हा. हे भारी. काय ह्या बघा नाही होतं आता 50 नव्हतं सांगितलं. ह्या बघा इथं 50. गायचे बघा विसरलो होतं माझ्याकडून खरंच. हे बघा फणसचं झाडावर की हे कशाचं आहे? हे बेल आहे. बेल. हे बेल आहे. आणि पांढरा कसं काय पडला मग? काय तुम्ही काय गेलाय तर गायच बाज बाहेर काढली होती, म्हणजे त्याला 4 पाय पण म्हणतात आणि बाज पण म्हणतात. आमच्याकडे बाजच म्हणतो आम्ही. तर ते आता नाही का आतमध्ये घ्यायची. इथं नाही का लिंबाखाली आपलं टाकून आणा दररोज झोपत अशात. बाई पण बसत तिथं. तर आता ती जस्ट आत घ्यायची. आता मी इकडनं पकडतो, तिकडनं बाई पकडेल. उचलं का तुला? उचल उचल उचल. बघा बाई कशी उतरते. चालता येत नाही बाईला, पण काम करायची लय हवस आहे. बघा आता बाज आणली आतमध्ये. काय साईडला आता गाय आता संध्याकाळी 7 वाजले तर पाणी वगैरे देऊन घेतलं आणि दळण वगैरे होतं. दळण वगैरे ठेवून आलोय आणि आत्ता जस्ट नाही का मस्त संध्याकाळी चहा वगैरे पिऊन आजी नाही का स्वयंपाक करून राहिले. तुम्हाला दाखवत आता बघा. बघू शकता पार्टी करून राहिले 2 जण. आजी आजोबा पार्टी करतात संध्याकाळी. हा पार्टी भारी. गुलाबजामू खातो हे बघा गोळवणी. ब्लॅक टी. बघा आता कसा फुरका मारे बरं का. मार 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 या चहा प्यायला. मार बरं फुरका मार. हा हा एक नंबर. गायचे बघा एकदम ब्लॅक टी बरं का. गोडाचा आहे. त्याला देणं होय. बघा आपला गॅसची गरज नाही. आपला गॅस ऑलरेडी चालू आहे. हे बघा मटेरियल आणून ठेवलेलं आहे. बाईला गॅस असो नसो आत्ता सिलेंडर आले. कवा सोडायचं नाही. नानाचा गॅस. तुमचा गॅस कधीच नाही. 12 महिने घालते मी गॅस. 12 महिने. गायची एक टाकी नाही का 1 वर्ष जाते बरं का आजीला. ती पण कोणी पाहुणे वगैरे आले किंवा जर पावसाळ्यामध्ये जर इथं गळत होतं ना, त्यामुळे नाही का आजी यूज करायची नाही. तर गॅस नाही का कोणी यूजच नाही करीत. आणि आपल्या आजी आजोबाला नाही का गॅसवाला स्वयंपाक आवडत नाही. त्याच्यामुळे आपला हाच गॅस आहे कंटिन्यू त्यांच्या जन्मापासून तर आत्तापर्यंतचा. बघू शकतात आता नाही का कणिक वगैरे मळवली. आता इथं तर चपात्या बनवणार आहे. आता याच्यानंतर काय भाजी काय माहीत नाही. काय बनवणार आहे भाजी? पिठलं. माझं आवडतं बेसन. मग बरं. तर काय बघू शकता आता नाही का बेसन आणि चपाती आहे. आता पूर्ण झाली ना मग तुम्हाला रेसिपी दाखवतो. एवढं भारी बनवते ना की जबरदस्त. तर काहीच बघू शकतात फायनली आपल्या आजी नाही का बेसन आणि चपाती बनवली आहे. बघू शकता आता बेसन तिनं पण घेतलंय. मला पण वाढून दिलंय. नाना पण जेवते. नाना कसं काय आला आजचं बेसन? भारी. आवडलं का? एकदम आवड भारी. भांडणं करता का बाई संग? हा काय भांडणं करता बाई संग? नाही मारा मारा. बघ बाई मारा माराच म्हणते. लय जोर आहे रे तुम्हाला. मारा मारा शिवाय घरात काहीच विषय. पाण्याच्या लोकांना जोरात दिलंय भांडायला. तर काहीच बघू शकता आता तेल घेतो याच्यावरती. लय भारी लागेल. तेल आणि चपाती बेसन 1 नंबर लागली. लाल मिरची दे ना. लाल मिरची. हे बघा लाल चटणी. गायची बघा लाल चटणी बरं का. ही पण मला आवडते. एक नंबर बनवलं आपल्या आजीने जेवण. मसाल्याची चव म्हणू शकत नाही बाई. हे 5 बोटाची चव आहे त्याच्या. लय भारी जेवण बनवते बाई. जेवण आता एकदम मस्त झालंय. आजीने बेसन चपाती आणि चटणी वगैरे एकदम भारी पद्धतीने बनवलेलं आहे. आणि तिच्या हातचं जेवण केलं ना खरंच असं वाटतं की पंचपक्वान्न खाल्लंय. आणि चव म्हणजे खरंच 1 नंबर आहे. घरातल्यांना सर्वांना मिळते आणि सर्वांना आवडतं जेवण. आत्तापर्यंत मी कोणी बघितलं नाही का आपल्या आजीच्या स्वयंपाकाला नाव ठेवीन. कोणीच नाही. तर आता जेवण वगैरे झालं म्हटलं नाही का ब्लॉग वगैरे एडिटिंग करावं. आत्ता सगळं फायनल करी एंड करून. तर एवढ्यात अक्षूचा कॉल आला आणि अक्षू म्हटलं की मी चाललो आहे मुंबईला. तर आत्ता जस्ट बघू शकता पासपोर्ट आणि ते घेऊन चालला आहे. आता पासपोर्ट आणि ते त्याला देऊन येतो. म्हणजे त्याला मुंबईला वाटायला होतो. आता काय प्लॅन आहे माहीत नाही. तो ऑफिसला चालला आहे कदाचित. तर बघू आता.
आपाकडे दे ना एक माझ्याकडे. गाईज अक्षो निघला आता त्याला. चला आता भेटू मुंबई. मुंबईला सोडायचं त्याला, बसून देऊ आता. फायनली बसून राहिला अक्षो आता बसमध्ये. करंजीमध्ये आलोय त्याला बसून देतो. जातो आता मी. त्याला बसून दिलंय आता, सकाळपर्यंत जाईल. चला आता. फायनली अक्षो चाललाय. चला आता घरी निघू. आता भरपूर टाइम झालाय, 9:30 वाजत आले. तर काही जस्ट आत्ता अक्षर सोडून आलोय. तर आजचा दिवस या पद्धतीने गेलाय. आज गोळ्या वगैरे आणल्या आजोबाच्या, तरी 2 गोळ्या नाही भेटल्या, तर ते पण 18 तारखेला घेऊन येतो. आणि आजी त्यांनी आज गॅस सगळीकडे कुठं नाही आहे, पण आपल्या इथं चूल आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही. आणि फॅमिलीमध्ये एकदम भारी आहे. आणि चुलीवरचं जेवण वगैरे मस्त पद्धतीने जेवण वगैरे केलं आहे. आणि जास्त ऊन वगैरे आहे ना, तर कुठं जाता वगैरे येत नाही. तर आजीने त्याने 4-5 वाजता सरपण वगैरे काढून ठेवलं आहे, म्हणजे गॅस असो किंवा नसो काही टेन्शन नाही. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्याचा ब्लॉग व्हायला मिस नका करू. तर भेटू उद्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर.